नमस्कार. आपल्या भारतीय इतिहासात ना काही अशी माणसं होऊन गेली ज्यांनी फक्त इतिहास घडवला नाही तर करोडो लोकांच्या भविष्याला एक नवी दिशा दिली. त्यापैकीच एक नाव ज्यांच्या विचारांची आणि कार्याची ज्योत आजही तितकीच प्रखर आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास आज समजून घेऊया. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. काय जबरदस्त वाक्य आहे, नाही का? बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारांचं सारच आहे यात. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नव्हतीत, तर ती एक ताकद होती. अशी ताकद जी माणसाला त्याचा हक्क मिळवून देते, त्याला त्याचा सन्मान मिळवून देते. आणि याच एका विचारावर त्यांनी आपलं अख्खं आयुष्य सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी वाहून टाकलं. ठीक आहे. तर त्यांचा हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी आपण काय करूया, 4 महत्वाच्या टप्प्यांवर नजर टाकूया. सगळ्यात आधी त्यांचं बालपण आणि शिक्षण कसं होतं ते पाहूया. मग एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून त्यांचं काम कसं होतं ते बघू. त्यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची भूमिका आणि शेवटी धम्मचक्र प्रवर्तन आणि त्यांचा आजही टिकून असलेला वारसा याबद्दल बोलूया. चला मग सुरू करूया त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या भागापासून. त्यांचं बालपण आणि शिक्षण. हा तो काळ होता जिथे एका बाजूला त्यांच्या मनात ज्ञानाची प्रचंड आस होती, पण दुसऱ्या बाजूला समाजाकडून मिळणारी वागणूक होती जी अक्षरशः चटके देत होती. जरा विचार करून बघा. एक लहान मुलगा आहे, शिकायची प्रचंड इच्छा आहे, तो शाळेत जातोय, पण त्याला वर्गात सगळ्यांपासून वेगळं बसावं लागतंय. त्याला शाळेतल्या पाण्याच्या नळाला हात लावण्याची परवानगी नाहीये. हे काही काल्पनिक नाहीये, हे बाबासाहेबांचं बालपणीचं वास्तव होतं. ज्ञानाची एवढी भूक असतानाही जातीयतेची ही भिंत प्रत्येक पावलावर त्यांना अडवत होती. पण या सगळ्यावर मात करून त्यांनी जो शैक्षणिक प्रवास केला ना, तो ऐकून खरंच अंगावर काटा येतो. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजपासून सुरू झालेला प्रवास थेट अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत पोहोचला. त्या काळात अशा परिस्थितीत जगातल्या सर्वोत्तम शिक्षण संस्थांमधून पदव्या मिळवणं ही एक अविश्वसनीय गोष्ट होती. हा प्रवास म्हणजे त्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा पुरावा आहे. तर ते नेमके कशाविरुद्ध लढत होते? ती होती अस्पृश्यता. म्हणजे काय? तर ही एक इतकी क्रूर सामाजिक प्रथा होती की फक्त जन्मामुळे एखाद्या माणसाला कमी लेखलं जायचं, त्याला हीन समजलं जायचं आणि त्याचे सगळे मूलभूत मानवी हक्क नाकारले जायचे. याच अन्यायाला मुळापासून संपवून टाकण्याचं ध्येय बाबासाहेबांनी ठेवलं होतं. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया. इथे डॉक्टर आंबेडकर एक सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून आपल्याला दिसतात. परदेशातून एवढं शिकून आल्यावर त्यांनी आपलं ज्ञान, आपला सगळा अनुभव समाजाला समानतेच्या वाटेवर आणण्यासाठी पणाला लावला. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाडचा सत्याग्रह. विचार करा, पाणी ही किती मूलभूत गोष्ट आहे, बरोबर? पण सार्वजनिक तळ्यावरच्या पाण्यालाही काही लोकांना हात लावण्याची बंदी होती. हेच बदलण्यासाठी त्यांनी हजारो लोकांना सोबत घेऊन महाडच्या चवदार तळ्याचं पाणी प्यायलं. ते फक्त पाणी पिणं नव्हतं, तर तो समानतेचा हक्क होता. तो एक शतकांच्या गुलामगिरीवर केलेला थेट प्रहार होता, ज्याने देशभरात नागरी हक्कांसाठी एक नवी लाट निर्माण केली. आता हा लढा सामाजिक क्षेत्रातून राजकीय मैदानात पोचला होता. बघा, ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्ड आणला, ज्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते. आंबेडकरांना वाटत होतं की राजकीय हक्कांसाठी हे गरजेचं आहे, पण गांधीजींना भीती होती की यामुळे समाज कायमचा विभागला जाईल, म्हणून त्यांनी याला विरोध केला. शेवटी दोघांमध्ये जो करार झाला तो म्हणजे पुणे करार. यात स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघातच दलितांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या. हा आपल्या इतिहासातला एक खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रसंग होता. पण त्यांचा लढा फक्त एका गोष्टीपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी मंदिर प्रवेशासारखी आंदोलनं करून जुन्या रूढींना धक्का दिला. जातीव्यवस्थेचे निर्मूलन सारखं क्रांतिकारी पुस्तक लिहून व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला. आणि हे सगळं करत असताना ते महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी सुद्धा तितकेच ठामपणे उभे होते. यावरून कळतं की त्यांची न्यायाची कल्पना किती व्यापक होती. आणि आता येतो त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. तो म्हणजे संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची भूमिका. एका नव्या, स्वतंत्र देशाची पायाभरणी करण्याची, त्याचं भविष्य ठरवण्याची ऐतिहासिक जबाबदारी त्यांच्यावर आली होती. 166 दिवस हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, तब्बल 166 दिवस संविधान सभेत देशाच्या भविष्यावर, प्रत्येक कलमावर, प्रत्येक शब्दावर सखोल चर्चा झाली. आणि या संपूर्ण महायज्ञाचं नेतृत्व करत होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर.
त्यांनी या संविधानात काही असे मजबूत खांब उभे केले ज्यावर आज आपली लोकशाही टिकून आहे. म्हणजे काय? तर प्रत्येक नागरिकाला मिळालेले मूलभूत हक्क, सामाजिक न्यायाचं तत्त्व, आपली संसदीय लोकशाही, स्वतंत्र न्यायव्यवस्था, या सगळ्या गोष्टी हेच ते आधारस्तंभ आहेत. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर 3 शब्द: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? त्यांनी ही तत्त्व फक्त कागदावर नाही ठेवली, ती प्रत्यक्षात कशी येतील यासाठी एक पक्की कायदेशीर चौकट तयार केली, जी आज आपलं संविधान आहे. म्हणूनच ते म्हणायचे की संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, ते जीवनाचा एक मार्ग आहे. त्यांच्यासाठी हे फक्त कायद्याचं पुस्तक नव्हतं, तर ते आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक मार्गदर्शक होतं, एक व्हेइकल ऑफ लाईफ होतं. आणि आता आपण त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. धम्मचक्र प्रवर्तन आणि त्यांचा वारसा. आयुष्याच्या शेवटी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. 1935 मध्येच त्यांनी जाहीर केलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि मग अनेक वर्षांच्या विचारानंतर, अभ्यासानंतर 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये त्यांनी लाखो लोकांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे फक्त धर्मांतर नव्हतं, तो होता आत्मसन्मानाचा आणि हजारो वर्षांच्या विषमतेतून मुक्तीचा एक मार्ग. आज आपण बघितलं तर बाबासाहेबांचा वारसा आपल्याला सगळीकडे दिसतो. ते फक्त भारतीय संविधानाचे जनक नाहीत, तर ते मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाचं एक जागतिक प्रतीक आहेत. त्यांनी भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आजही करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. खऱ्या अर्थाने ते आधुनिक भारताच्या महान विचारवंतांपैकी एक आहेत. तर मग हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो: ज्या समतेसाठी, ज्या न्यायासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं, ते ध्येय आपण आज पूर्ण करू शकलोय का? त्यांचे विचार आजच्या काळात आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, ह्यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे.